नमस्ते. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 9वीचा इतिहास व राज्यशास्त्र या विषयातील चौथा चॅप्टर आर्थिक विकास. यामध्ये आपण पाहणार आहोत की भारताची अर्थव्यवस्था कशी होती, कशा पद्धतीने भारताने अर्थव्यवस्था ही तयार केली, कशा पद्धतीने विकास कार्यक्रम केले गेले, त्यामध्ये कशाचा समावेश होता, कशा पद्धतीने ते अस्तित्वात आली आणि त्यामध्ये कोणकोणत्या योजनांचा स्वीकार केला गेला, कोणकोणतं नियोजन केलं गेलं, कोणकोणते कार्यक्रम राबवले गेले, या सगळ्याचा आपण एक नवीन आर्थिक धोरण या अनुषंगाने आपण अभ्यास करणार आहोत. हा धडा खूप मोठा असल्यामुळे आपण काय करूया, त्याचे 2 पार्टमध्ये विभाजन केलेले आहे. पार्ट 1 मध्ये आपण अर्थव्यवस्था ही कशी होती, त्यामध्ये काय काय समाविष्ट होतं, त्यानंतर पंचवार्षिक योजना ज्या होत्या त्या पंचवार्षिक योजनेमध्ये काय काय गोष्टींचा समावेश केलेला होता, त्याचं मेन उद्दिष्ट काय होतं, हे सगळं आपण पाहणार आहोत. अशा पद्धतीने आपण या सगळ्या गोष्टींचा ह्या पार्टमध्ये आपण अभ्यास करणार आहोत. तर पाहूयात आपण. त्यानंतर प्रश्न आणि उत्तरे पण सविस्तर तुम्हाला सांगितली जातील. डिटेक्ट करेल तुम्ही लिहून घ्या किंवा मग फोटो काढून सुद्धा स्क्रीनशॉट काढून तुम्ही लिहू शकता, अभ्यास करू शकता. आता बऱ्याच जणांची एक्झाम्स चालू असतील, पेपर जवळ आलेले आहेत. सो त्या स्टुडंट्सला बेस्ट ऑफ लक. पाहूयात आपण भारताची अर्थव्यवस्था. तर अर्थव्यवस्था ह्या 2 प्रकारच्या होत्या. जेव्हा आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालेलं नव्हतं, म्हणजे 1947च्या अगोदर. भारत स्वतंत्र कधी झाला माहीत आहे ना सगळ्यांना? पूर्ण डेट मला तुम्ही कमेंटमध्ये टाका, डेटसहित. मी फक्त वर्ष सांगते. तर भारताला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं त्याच्यानंतर मग आता मेन भारताचा मग अर्थव्यवस्था मेन होती. अर्थव्यवस्था देश चालवायचा म्हणजे अर्थव्यवस्था मजबूत लागते. तर अर्थव्यवस्था मजबूत असण्यासाठी काय करायला पाहिजे होतं? पहिल्यांदा आली एक अर्थव्यवस्था आणि चला चालू झाली आणि झाला देश चालू, असं नसतं. तर त्याच्यासाठी लागतं नियोजन. सगळ्यात महत्त्वाचं काय असतं? नियोजन. तर नियोजन हे महत्त्वाचं होतं. सगळ्यात महत्त्वाचं होतं नियोजन. नियोजन असल्याशिवाय कोणतीही गोष्ट व्यवस्थित होऊ शकत नाही. तर आर्थिक विकास हा संपूर्णपणे नियोजनावरच आधारित असतो. नियोजन आणि त्या नियोजनानुसार जर योजना, काही धोरणं, काही प्रकल्प जे पण काही उभे राहतील ते व्यवस्थित आणि सुरळीतपणे त्या नियोजनानुसार पार पडले तर त्याप्रमाणे आर्थिक विकास हा होणार असतो. तर प्रश्न हा होता की आर्थिक व्यवस्था जी उभी करायची, आर्थिक धोरण जे स्वीकारायचं ते कोणतं स्वीकारायचं? तर बाहेरच्या देशांमध्ये जी आर्थिक व्यवस्था होती त्याचा विचार केला गेला. त्या देशांमध्ये अर्थव्यवस्था कशी चालते, कशा पद्धतीने काम केलं जातं, देश कसा चालतो याचा अभ्यास केला गेला. आपल्या देशातले काही स्कॉलर्स बाहेर शिकण्यासाठी गेले, तिथली अर्थव्यवस्था शिकले, तिथले रूल्स रेग्युलेशन्स, तिथले काय नियोजन आहेत, कशा पद्धतीने तिथं काम चालतं, कायदा कसा काम करतो, ह्या सगळ्याचा तिथं जाऊन अभ्यास केला गेला. आणि तिथून भारतात येऊन भारतामध्ये एक सबळ भारताला एक आपण म्हणू शकतो की एक स्ट्रॉंग अशी अर्थव्यवस्था मिळवून देण्यामध्ये त्या लोकांचा खूप मोठा वाटा होता. तर आपण असं म्हणू शकतो की 2 प्रकारच्या अर्थव्यवस्था असतात. मोस्टली बाहेरच्या देशांमध्ये 2 प्रकारच्या अर्थव्यवस्था ह्या पाहायला मिळाल्या. तर पहिली कोणती होती? भांडवलशाही अर्थव्यवस्था आणि दुसरी होती समाजवादी अर्थव्यवस्था. ठीक आहे. 2 प्रकारच्या अर्थव्यवस्था ह्या बाहेरच्या देशांमध्ये चालू होत्या. भांडवलशाही अर्थव्यवस्था आणि समाजवादी अर्थव्यवस्था. तर ह्या अर्थव्यवस्थेमध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये अर्थव्यवस्था म्हणजे काय होती की जी पण काही अथॉरिटी होती, जे पण काही निर्णय घेण्याची जी क्षमता होती, की एखादी योजना असेल, एखादं धोरण असेल, एखादी पॉलिसी राबवायची असेल, तर त्याचा अधिकार हा संपूर्णपणे एक व्यक्ती असणार तिथं, प्रेसिडेंट. जसं की तुम्ही बघू शकता अमेरिकेमध्ये प्रेसिडेंट आहे, त्या प्रेसिडेंटच्या हातामध्ये सगळा कारभार असतो. तो जे म्हणेल तीच पूर्व दिशा असते.
तर अशा पद्धतीने तुम्ही थोडक्यात लक्षात घ्या की एका व्यक्तीच्या हातात म्हणजे एका माणसाच्या हातामध्ये सगळी अथॉरिटी ही सेंट्रलाइज असते, म्हणजे त्याच्या हातामध्ये असते. त्यानंतर समाजवादी जे असते तिच्यामध्ये कोणाच्या हातामध्ये असते? शासनाच्या हातामध्ये असते, म्हणजेच कोणाच्या? सरकारच्या हातामध्ये असते. बरोबर, सरकारच्या हातामध्ये असते. म्हणजे जे काही निर्णय घ्यायचे ते कोण घेणार? सरकार घेणार. काय ज्या योजना करायच्या असतील, काय पॉलिसीज आणायच्या असतील, काही नवीन विमेन एम्पॉवरमेंटसाठी काही योजना आणलेल्या असतील, तर ते सगळं करायचा, राबवण्याचा अधिकार आणायचा की नाही आणायच्या समाजामध्ये, ह्याचा अधिकार पूर्णपणे कोणाला होता? शासनाला. तर जेव्हा भारताने हे दोन पद्धतीच्या अर्थव्यवस्था पाहिल्या, तर ह्याच्यामध्ये सुद्धा काही फायदे आणि तोटे होते आणि ह्याच्यामध्ये सुद्धा काही फायदे आणि तोटे होते. तर जर ही अर्थव्यवस्था संपूर्णपणे जर आपण घेतली तर फायदे आणि तोट्यांसहित स्वीकारायची होती. समाजवादी अर्थव्यवस्था जर घेतली तर फायदे आणि तोटे त्याच्यामध्ये होते, त्याच्यासहित स्वीकारायची होती. म्हणून भारताने काय केलं की भांडवलशाहीमधले काही चांगले गुण आणि समाजवादी अर्थव्यवस्थेमधले काही चांगले गुण, अशा पद्धतीने दोघांचे मिळून जे काही चांगले गुण असतील त्या चांगल्या गुणांची मिळून एक अर्थव्यवस्था निर्माण केली की जेणेकरून त्या अर्थव्यवस्थेमध्ये मग आपण तर भारताने काय केलं की या दोन्ही पद्धतीच्या अर्थव्यवस्थेचा जे काही चांगले गुण होते ते मिळून एक अर्थव्यवस्था तयार केली. त्या अर्थव्यवस्थेला नाव देण्यात आलं मिश्र अर्थव्यवस्था. भारताची अर्थव्यवस्था ही कोणती झाली? मिश्र अर्थव्यवस्था. मिश्र अर्थव्यवस्था ह्यामध्ये 3 क्षेत्र कार्यरत होते. एक म्हणजे सार्वजनिक क्षेत्र, दुसरं खाजगी क्षेत्र आणि तिसरं म्हणजे संयुक्त क्षेत्र. तर खाजगी, सार्वजनिक आणि संयुक्त, तर ह्याच्यामध्ये आपण पाहू शकतो सार्वजनिक क्षेत्र जे होतं त्या सार्वजनिक क्षेत्रामध्ये पूर्णपणे हस्तक्षेप हा सरकारचा असायचा आणि खाजगी क्षेत्रामध्ये जो काही हस्तक्षेप आहे जे कोणाच्या नियंत्रणाखाली चालायचं, तर सार्वजनिक क्षेत्र चालायचं सरकारच्या नियंत्रणाखाली. औद्योगिक क्षेत्र, खाजगी क्षेत्र जे होतं ते चालत होतं खाजगी उद्योजकांच्या अधीन होतं ते. आणि संयुक्त क्षेत्र असं होतं की जे दोन्हींचा भाग समाविष्ट होता. त्याच्यामध्ये खाजगी पण होता आणि सार्वजनिक पण होता. अशा दोन पद्धतीच्या क्षेत्रांचा समावेश ह्या संयुक्त क्षेत्रामध्ये होता. तर सार्वजनिक क्षेत्रामध्ये जे काही उद्योगधंदे, कारोबार जे काही होते ते संपूर्णपणे सरकारच्या नियंत्रणाखाली होते. खाजगी क्षेत्रामधले जे होते ते खाजगी उद्योजकांच्या नियंत्रणाखाली होते. सार्वजनिक क्षेत्रामध्ये उदाहरणार्थ आपण काय घेऊ शकतो, तर संरक्षण खातं. संरक्षण ही सगळ्यात मोठी गोष्ट देशासाठीची. तर त्या संदर्भात जे काही निर्णय घ्यायचे असतील, त्या संदर्भातल्या काही योजना करायच्या असतील, तर ते सर्वपणे समाविष्ट कशामध्ये होतं? सार्वजनिक क्षेत्रामध्ये. आणि खाजगी उद्योजकांमध्ये जर बघायचं झालं तर आपण म्हणू शकतो की ज्या काही माणसाच्या दैनंदिन गरजेच्या गोष्टी होत्या, तर जीवनावश्यक वस्तू जसं की आपण म्हणू की अन्न, वस्त्र, बरोबर, घर हवं आहे राहायला प्रत्येकाला, बेसिक ज्या गरजा होत्या की शिक्षण पाहिजे, त्या गोष्टींचा समावेश ह्या खाजगी क्षेत्रामध्ये होता. आणि संयुक्त जसं की आपण म्हटलं की दोघांचा त्याच्यामध्ये समावेश होता. तर त्यामध्ये संयुक्त क्षेत्रामध्ये काय होतं की काही उद्योग हे कसे होते? खाजगी उद्योजकांच्या मालकीचे होते आणि काही जे होते ते सरकारी व्यवस्थापन होतं. म्हणजे काहींच्या ह्याच्यावरती सरकारी व्यवस्थापन होतं, काही खाजगी होते पूर्णपणे. तर अशा पद्धतीने ते चालत होते. यामध्ये सगळ्यात मेन जर काही उद्दिष्ट आपण पाहिलं की मिश्र अर्थव्यवस्था चालू तर केली, चांगले गुण दोन्ही अर्थव्यवस्थेचे मिळून घेण्यात आले, पण त्याचा मेन उद्देश काय होता? कशासाठी हे केलं गेलं? दोन्हींचे का घेतले गेले? तर सगळ्यात महत्त्वाचं होतं म्हणजे देशाचं हित. देशाच्या हिताला प्राधान्य देता येईल आणि त्यानुसार आर्थिक विकास कसा होईल ह्याच दृष्टीने हे संपूर्णपणे प्रयत्न केले गेले होते आणि त्याच दृष्टीने ही मिश्र अर्थव्यवस्था ही अस्तित्वात आलेली होती. जसं की आपण म्हणतो की आपण एक नियोजन करतो एखादं काम करण्यासाठी,
एखादं आपल्याला काम करायचं आपण नियोजन करतो आणि त्या नियोजन पद्धतीने आपण तसं वागत जातो. आता जसं की तुमच्या परीक्षा आलेल्या आहेत त्याप्रमाणे तुम्ही नियोजन केलं असेल की कधी कोणता पेपर आहे, तर कशाचा केव्हा अभ्यास करायचा, किती तास करायचा, लिखाण किती तास आहे, रायटिंगमध्ये कुणी अभ्यास करतं, कुणी ओरल करतं, तर ह्याचं तुम्ही नियोजन करता आणि त्या दृष्टीने तुम्ही तो अभ्यास करता आणि त्याच दृष्टीने त्याचे तुम्ही पेपर सोडवत असता आणि त्याच्या दृष्टीने तुम्हाला ते फळ मिळत असतं. तर अशाच पद्धतीने देशाच्या आर्थिक विकासासाठी जे धोरण आखले जाणार होते, जी अर्थव्यवस्था निवडली गेली होती, तिचं सुद्धा नियोजन होतं आणि त्या नियोजन पद्धतीने ते संपूर्णपणे काम केलं जाणार होतं. तर ह्यामध्ये कोणकोणत्या गोष्टींना प्राधान्य देण्यात आलं होतं? संरक्षण असेल आपण पाहू शकतो. यामध्ये संरक्षण, शास्त्रीय संशोधन, शिक्षण, रस्ते, रेल्वे, कालवे, बंदरे, विमानतळ उभारणी ही क्षेत्र भरपूर भांडवल गुंतवणूक करणारी होती. आता रस्ते, रेल्वे आणि विमानतळ जर उभारायचं असेल तर ह्याला भांडवल किती पाहिजे? मोठ्या प्रमाणात भांडवल पाहिजे. कमी प्रमाणामध्ये भांडवल चालेल का? नाही. मोठ्या प्रमाणामध्ये जेव्हा भांडवल मिळेल त्या मोठ्या प्रमाणाच्या भांडवलामध्येच ते जे काही आपल्याला बनवायचं आहे, समज आता विमानतळ बनवायचं झालं किंवा कुठलाही मोठा उद्योग किंवा व्यवसाय किंवा दळणवळणाचं, ही सगळी दळणवळणाची साधनं झाली एक प्रकारे आणि काही जीवनावश्यक गरजांमधली जी काही गरज भागवली जाणारी पिण्याचे पाणी थोडक्यात घ्यायचं झालं तर त्यासाठी सुद्धा ह्याचा उपयोग होणार होता. पण हे जे उद्योग होते, हे जे काही क्षेत्र होती, ह्याच्यासाठी भांडवल ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये लागणार होतं आणि ह्याचं फळ मात्र उशिरा मिळणार होतं. असं होतं का की आज विमानतळ उभारणी करण्याचा निर्णय घेतला, महिनाभरात विमानतळाची उभारणी झाली आणि विमानतळ चालू झालं? नाही होत. त्याच्यासाठी अनेक वर्षाचा कालावधी जातो. त्यासाठी नियोजन लागतं, जागा लागते, भांडवल लागतं, कामगार लागतात. त्यासाठी विमान कंपनीला त्याचं कॉन्ट्रॅक्ट द्यावं लागतं, विमान इम्पोर्ट्स करावे लागतील, काही गोष्टी असतात, भरपूर गोष्टी आणि संसाधनांचा यामध्ये वापर केला जातो. तेव्हा कुठं जाऊन ती एक वस्तू पूर्णपणे उभी राहते, एखादा उद्योग उभा राहतो आणि त्यानंतरच तो व्यवस्थितपणे रन करतो. तर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जे भांडवल लागणार होतं, तर ते भांडवल एखादा खाजगी उद्योजक पुरवू शकत होता का? एखादा बिझनेसमॅन असेल तर तो म्हणाला की मी हे सगळं करतो किंवा करू शकतो? नाही करू शकत. किंवा सामान्य माणूससुद्धा नाही करू शकत. त्याचे कॉन्ट्रॅक्ट्स निघतात, प्रत्येक गोष्टीचं कॉन्ट्रॅक्ट असतं, टेंडर निघतं, त्यानुसार ते पास होऊन ती व्यक्ती ते काम करत जाते. एका कुठल्याही व्यक्तीला ते काम दिलेलं नसतं, तर ते कोणी करू शकत नाही. त्याच्यामुळं काय होतं की ते पूर्णपणे सरकारच्या अधीन जातं. ते संपूर्णपणे गुंतवणूक ही सरकारलाच करावी लागते आणि सरकारचाच पुढाकार त्याच्यामध्ये हा महत्त्वाचा असतो. सरकारच त्यामध्ये पुढाकार घेतं आणि जे काही आहे ती व्यवस्था व्यवस्थितपणे पार कशी पडेल याचा नियोजन केलं जातं आणि त्यावर लक्ष दिलं जातं. तर अशा पद्धतीने आपण पाहू शकतो की मिश्र अर्थव्यवस्था ही चालू करण्यात आली होती. त्याच्यामुळे 1973 नंतर औद्योगिकीकरणामध्ये वाढ झाली. म्हणजे आधी आपल्या इथं तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये उद्योगधंदे, मोठमोठ्या कंपन्या ह्या अस्तित्वात नव्हत्या. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हळूहळू त्याला सुरुवात झाली, त्याचा विकास होत गेला, डेव्हलप होत गेल्या इंडस्ट्रीज आणि त्यानुसार त्याच्यामध्ये बदल होत गेले. अशा पद्धतीने 1973 नंतर औद्योगिकीकरणाला सुरुवात झाली. आर्थिक धोरणांचा त्यामध्ये विचार करण्यात आला. अवजड जे उद्योगधंदे होते, परकीय उद्योग होते, त्यांचा प्रभाव कमी करून आपले उद्योग जास्तीत जास्त कसे चालतील आणि आपल्या इथं रोजगार निर्मिती जास्तीत जास्त होऊन आपली बेरोजगारी कशी संपुष्टात येईल यासाठी प्रयत्न केले गेले आणि त्यासाठी लघु उद्योग, ग्रामोद्योग आणि घरगुती उद्योग यांच्या विकासांवरती जास्तीत जास्त भर देण्यात आला होता आणि त्यानुसार सहकार क्षेत्राकडे लक्ष देण्यास सरकारची सुरुवात झाली होती. त्यानंतर येतं पंचवार्षिक योजना. पंचवार्षिक योजनांमध्ये आज आपण पाहणार आहोत. पंचवार्षिक म्हणजे काय? नावावरूनच तुमच्या लक्षात येत असेल
की 5 वर्षासाठी जी योजना राबवली जाते, पंच म्हणजे 5 वर्षासाठी जी योजना राबवली जाते तिला म्हणतात पंचवार्षिक योजना. म्हणजे त्या 5 वर्षामध्ये 5 वर्षाचा जो कालावधी असतो त्या कालावधीमध्ये काही नियोजनं केली जातात, काही धोरणं आखली जातात, काही प्रकल्प उभारण्याची संकल्पना केली जाते आणि काही योजना राबवल्या जातात ज्या संपूर्णपणे जनहितासाठी असतात, लोकांच्या हितासाठी असतात. अल्टिमेटली त्याच्यामधून देशाचं हितसुद्धा साध्य केलं जातं आणि आर्थिक विकास साधला जातो. त्यासाठीची हे सगळं ज्यामध्ये समाविष्ट होईल त्याला म्हणतात पंचवार्षिक योजना. जी काही उद्दिष्ट ठरवलेली आहेत, नियोजन केलेली आहेत, ती त्या वर्षामध्ये पूर्ण कशी करता येतील याकडेच पूर्णपणे लक्ष देणं हे या योजनेचं मेन उद्दिष्ट असतं. तर अशा प्रकारे ह्या धड्यामध्ये आपण करणार आहोत पंचवार्षिक योजनांचा अभ्यास. साधारणपणे 9 योजना आहेत. 9 योजनांचा आपण अभ्यास करणार आहोत. प्रत्येक योजनेचं स्वतःचं असं एक उद्दिष्ट आहे, स्वतःचं असं एक महत्त्व आहे, ज्यामुळे आपल्याला ती योजना कशासाठी आणण्यात आली होती, काय काय त्या गोष्टींचा समावेश त्या योजनेमध्ये करण्यात आला होता हे आपल्याला समजेल. तर पंचवार्षिक योजना म्हणजे कशी होती की भारतात जेव्हा स्वातंत्र्यपूर्वी काळामध्ये काय होतं की परकीय आक्रमण आपल्यावरती होती, ब्रिटिशर्स आपल्यावरती राज्य करत होते. त्यामधून त्यानंतर चीनचं आक्रमणही झालं, पाकिस्तानसोबतही युद्ध झालं, बांगलादेशला आपण युद्धामध्ये मदत केली, त्याच्यातूनही आपल्याला बऱ्याच दुसऱ्या देशांचा रोषही आपल्याला सहन करावा लागला. अशा अनेक घटना घडत गेल्या ज्याच्यामुळं भारताची अर्थव्यवस्था ही ढासळलेली होती. त्यामुळं दारिद्र्य, बेकारी, लोकसंख्या वाढली होती, दारिद्र्य वाढलं होतं, बेकारी होती, राहणीमान हे अतिशय निकृष्ट प्रकारचं होतं आणि शेती, उद्योगधंदे यांची उत्पादन क्षमता ही कमीच होती. यांची उद्योग क्षमता ही कमीच होती. त्यामुळे आणि हे सगळं घडलं कशामुळं, का कमी झाली एवढी, तर शिक्षण आणि तंत्रज्ञानाचा अभाव. शिक्षण नव्हतं, आपल्या येथील लोकांना शिक्षण नव्हतं, ज्ञान नव्हतं तेवढं कशा प्रकारे आपला विकास आपण केला पाहिजे या संदर्भात त्यांच्या पुढं कसल्याही योजना नव्हत्या किंवा त्याचं त्यांना नॉलेजच नव्हतं. त्याच्यामुळं आर्थिक विकास हा कधी झालाच नाही आणि लोकांनी त्यांचा विकास करून घेतला आपल्या देशामधून. त्यानंतर 1950 सरकारने नियोजन मंडळाची स्थापना केली. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी नियोजन मंडळाची स्थापना केली आणि त्याच नियोजन मंडळाचं नंतर नाव बदलून नीती आयोग, तुम्ही आता बातम्यांमध्ये सुद्धा ऐकलं असेल किंवा करंट अफेअर्स जर तुम्ही वाचत असाल तर तुम्हाला समजेल नीती आयोग म्हणजे काय आहे. तर त्याचं नाव बदलून नियोजन मंडळचं नाव बदलून नीती आयोग असं ठेवण्यात आलं 2014 साली. आणि त्या नीती आयोगानुसार पुढील कार्यक्रम हे राबवले जात होते. या मंडळाने काय केलं, कृषी आणि ग्रामीण विकास, संतुलित उद्योगीकरण, किमान जीवनमानाची तरतूद, लोकशाहीची सुसंगत आणि आर्थिक विकास, नियोजनाची आखणी, अंमलबजावणी यामध्ये लोकांचा सहभाग आणि व्यक्तीचा विकास करणारी 5 वर्षाची योजना तयार केली. तिलाच काय म्हणतात, पंचवार्षिक योजना. पंचवार्षिक योजनेचा जर तुम्हाला प्रश्न आला की पंचवार्षिक योजना म्हणजे काय, तर त्यामध्ये तुम्ही लिहू शकता की ज्यामध्ये ग्रामीण आणि शेती विकासाला प्राधान्य दिले गेले, संतुलित एक उद्योगीकरण केलं गेलं, इंडस्ट्रियलायझेशनमध्ये डेव्हलपमेंट ही महत्त्वाची होती आणि ती जास्तीत जास्त कशी होईल, त्यामुळं राष्ट्रीय उत्पन्नात वाढ कशी होईल आणि लोकांचं राहणीमान कसं सुधारेल याकडे जास्तीत जास्त लक्ष देण्यात आलं आणि त्या संदर्भात तयार करण्यात येणारी धोरणं आणि योजना म्हणजेच पंचवार्षिक योजना. आणि यामध्ये काय होतं की जी पण काही देशातील साधनसामग्री आहे, जे काही नॅचरल रिसोर्सेस आहेत, नैसर्गिक संसाधनं आहेत, त्याचं प्रत्येक माणसामध्ये व्यवस्थित असं वाटप करणं, प्रत्येकाच्या बेसिक गरजा पूर्ण झाल्या पाहिजेत याकडे लक्ष देणं आणि जी पण काही लोकसंख्या आहे, जे पण काही मनुष्यबळ आहे त्याचा योग्य तो वापर करून देशाच्या गरजा भागवण्यासाठी त्याचा वापर केला गेला पाहिजे आणि
त्यानुसार विकास साधता आला पाहिजे, याकडे लक्ष देऊन अशा पद्धतीचं नियोजन करून ज्या योजना राबवल्या गेल्या ते मेन उद्दिष्ट होतं पंचवार्षिक योजनेचं. असेच काही आपण योजना पाहू शकतो. या योजनेची मेन उद्दिष्ट इथं दिलेली आहेत बघा. तर ह्याच्यामध्ये काय दिलेलं आहे, आर्थिक नियोजनाची सर्वसाधारणपणे उद्दिष्टे. सगळ्यात पहिलं उद्दिष्ट काय होतं, राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वाढ. जेव्हा उद्योगधंदे वाढणार, व्यवसाय वाढणार, म्हणजे काय होणार, रोजगार निर्मिती होणार. उद्योग वाढला, उद्योग मोठा झाला, मोठा बिझनेस तयार झाला, म्हणजे काय होणार, तिथं मनुष्यबळ तेवढं लागणार. मनुष्यबळ लागणार म्हणजे काय होणार, रोजगार निर्मिती होणार. आणि रोजगार निर्मिती झाली म्हणजे काय होणार, त्या रोजगाराच्या माध्यमातून माणूस किंवा जे काही मनुष्यबळ आहे, जी काही लोकसंख्या आहे, ते आपापल्या बेसिक गरजा पूर्ण करण्यासाठी समर्थ होणार. काम केलं की त्यांना पैसे मिळणार, पैसे मिळले की त्यांचं घर व्यवस्थित चालणार, त्यांचं अन्न, वस्त्र, निवारा, ज्या काही बेसिक गरजा असतील, शिक्षण, ती त्यांच्या महत्त्वाच्या गरजा ज्या आहेत ते त्या पूर्ण करू शकतात. आणि त्या पूर्ण करू जेव्हा ते शकतील तेव्हाच ते व्यवस्थितपणे काम करू शकतात आणि आपल्या कामामध्ये जास्तीत जास्त इनपुट देण्याचा प्रयत्न करू शकतात. आणि जेव्हा जास्तीत जास्त ते स्वतःचं आउटपुट कंपनीला देतील, त्याच्यातूनच कंपनी जास्तीत जास्त डेव्हलप होणार. जितकी ती जास्त डेव्हलप होणार तितकं आर्थिक भारताचं काय होणार, राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वाढ होणार. आणि राष्ट्रीय उत्पन्न वाढलं की काय होणार, देशाचा विकास होणार. त्यामुळं पहिलं उद्दिष्ट याच्यामध्ये काय दिलं गेलेलं आहे, राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वाढ. मूलभूत उद्योगधंद्यांवर भर देऊन झपाट्याने औद्योगिकीकरण घडवून आणणे. मूलभूत उद्योगधंदे म्हणजे जे काही लहान सहान आणि मोठे उद्योगधंदे होते त्याच्या विकासावरती भर देण्यात आला. ते जे छोट्या छोट्या स्केलवर चालू होते ग्रामीण भागामध्ये, आपल्या देशामध्ये खूप सारे असे वर्कर्स आहेत ज्यांच्याकडं स्किल प्रूफ आहेत, ते त्यांच्याकडं खूप चांगले गुण आहेत, खूप चांगली वैशिष्ट्ये आहेत, स्किल्स आहेत त्यांच्याकडे की जे कोणाकडेच नाहीत. तर अशा स्किल्सला वाव देण्यात आला आणि त्याचं मोठ्या उद्योगामध्ये रूपांतर कसं होईल असे प्रयत्न केले गेले की ज्याच्यातून आणखीन रोजगार निर्मिती व्हावी आणि औद्योगिकीकरणामध्ये मदत व्हावी. अन्नधान्याच्या बाबतीमध्ये देश स्वावलंबी बनावा म्हणून कृषी उत्पादनामध्ये वाढ घडवून आणण्यात गेली. आता जसं की आपल्याला माहिती आहे की पूर्णपणे औद्योगिकीकरण होतं का पहिलं, नाही. अजूनसुद्धा जास्त आहे का, नाही. बऱ्यापैकी वाढलेलं आहे. पण पहिल्यांदा जे होतं, पूर्वीच्या काळामध्ये लोक कशावर अवलंबून होती, तर पूर्णपणे शेतीवर अवलंबून होती. शेती हाच मेन सोर्स होता त्यांच्या इन्कमचा. खाणं पिणं, ज्या वेळेस पैसा नावाची गोष्टसुद्धा अस्तित्वात नव्हती, त्यावेळेस वस्तूंचं आदानप्रदान करून लोक आपल्या गरजा भागवत होते. म्हणजे समजा जर एखादा शेतकरी आहे आणि त्याच्याकडं जर 10 पोती धान्य असेल, तर स्वतःच्या कुटुंबासाठी काही ठेवून जर त्याच्याकडं 6 पोती एक्स्ट्रा शिल्लक राहत असतील, तर तो त्या 6 धान्य पोत्यांच्या बदल्यात समोरच्या व्यक्तीकडून त्याला घरामध्ये गरज असणारी दुसरी एखादी गोष्ट, वस्तू, मग त्याच्यामध्ये त्याच्या शेतीशी निगडीत सुद्धा असू शकते किंवा घरातल्या व्यक्तींशी निगडीत सुद्धा एखादी गोष्ट, एखादी वस्तू असू शकते. तर अशा वस्तूंचा संग्रह लोक करत होते की ज्याच्याकडे जी वस्तू आहे ती त्याला देऊन त्याच्याकडची स्वतःच्या गरजेची वस्तू घेणे. त्यावेळेस पैसा हे माध्यम नव्हतं, हे नंतर आलेलं आहे. तर कृषी उत्पन्न म्हणजे शेतीच्या उत्पादनावरच संपूर्णपणे ते आधारित होतं. अजूनसुद्धा जर शेती नसेल तर काही होऊ शकत नाही. खाणार काय, जर शेतीच नसेल तर आपण खाणार काय. अन्नधान्य मेन तर रिसोर्स तोच आहे की अन्नधान्य पुरवठा. अन्नधान्य जर नसेल तर माणूस जगेल का, नाही जगणार. शेतीवरती कितीही औद्योगिकीकरण झालं आणि कितीही प्रगती झाली तरी शेतीशिवाय पर्याय नाही. तर पहिल्यांदा शेती विकासावर भर देण्यात आला. आता पूर्वीची शेती कशी होती, तर ती होती संपूर्णपणे पावसावर अवलंबून, बरोबर. तर पाण्याचा साठा करणे, कालवे बांधणे, शेततळे बांधणे किंवा त्याच्यातून मग गरजेच्या वेळेस त्या पाण्याचा वापर करणे, ठिबक सिंचनाचा वापर करणे, स्प्रिंकल सिंचन असं त्याचा वापर करणे, कमीत कमी पाण्यामध्ये जास्तीत जास्त धान्य किंवा भाजीपाला, कोणकोणती झाडं कमी पाण्यावर उगवतात, ह्या सगळ्याचं कशाचंही काहीही नॉलेज नव्हतं. ते नॉलेज लोकांना देण्यात आलं, त्याचं वाटप करण्यात आलं आणि त्याच्यातून विकास कसा जास्तीत जास्त साधता येईल ह्याच्यावर भर देण्यात आला. त्याला आपण म्हणतो की कृषी उत्पादनामध्ये वाढ.
जेव्हा ते होणार तेव्हाच उत्पन्न वाढणार, उत्पादन वाढणार, आणि जेव्हा शेतीमधलं उत्पादन वाढणार तेव्हाच ते जास्तीत जास्त लोकांमध्ये वाटप करता येणार. चौथा आहे वाढत्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करून देऊन देशातील मनुष्यबळाचा पुरेपूर उपयोग करून घेणे. जसं की तेव्हासुद्धा लोकसंख्या जास्त होती, आत्तासुद्धा लोकसंख्या जास्त आहे. ह्या पंचवार्षिक योजनांमध्ये काही योजनांमध्ये आपण पुढं पाहणार आहोत, त्याच्यामध्ये कुटुंब नियोजनावर भर दिला गेला होता, की लहान कुटुंब सुखी कुटुंब. तुम्ही सुद्धा टी व्हीवर अनेक वेळा ह्या पद्धतीच्या बातम्या, ह्याचे फ्लेक्स वगैरे तुम्ही वाचले असतील, पाहिले असतील, ऐकले असतील. लहान कुटुंब कसं सुखी कुटुंब असतं, आणि त्याच्यानुसार तुम्ही कसे सुखी राहू शकता आणि तुमचं आरोग्यसुद्धा तुम्ही कसं चांगलं ठेवू शकता यावर भर देण्यात आलेला होता. त्यानंतर पाचवं आहे प्राप्ती आणि संपत्ती यामधील विषमता दूर करणे. संपत्ती बाबतीत आपण म्हणतो की श्रीमंत अजून श्रीमंत होत जातात आणि गरीब अजून गरीब होत जातात. तर ही जी विषमता आहे ही दूर कशी करता येईल आणि समतोल कसा साधता येईल ह्याचाही विचार ह्यामध्ये करण्यात आला होता. त्यानंतर वस्तूंच्या किमती स्थिर पातळीवर ठेवणे. आता वस्तूंच्या किमतीवर जर सरकारने नियंत्रण नाही ठेवलं, जर त्या योजनांद्वारे धोरणांद्वारे जर किमती स्थिर नाही ठेवल्या, तर ज्याला जी मर्जी येईल त्या मर्जीने ते विकल. आता समजा आपण घेऊया पेट्रोल पंपाचं उदाहरण घेऊया. इकडं जर पेट्रोल 70 रुपये 100 रुपये लिटर मिळत असेल आणि दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या पेट्रोल पंपावरती तो जर म्हटला की माझा पंप आणि मी खर्च केला आणि माझं मी ठरवू शकतो, तिकडं जर त्याने 120 किंवा 150 रुपये असे जर लावले, तर ही काय झाली, ही जनसामान्यांची गळचेपी झाली. हे आर्थिक शोषण, ह्याला म्हणतात आर्थिक शोषण करणे. हे आर्थिक शोषण झालं. तर असं नाही झालं पाहिजे. आणि जे काही नैसर्गिक संसाधनं आहेत, जे काही नॅचरल रिसोर्सेस आहेत, त्याचं ॲलोकेशन हे सामान्य जनतेमध्ये समान प्रमाणामध्ये झालं पाहिजे, त्याचं वाटप समान प्रमाणामध्ये झालं पाहिजे. यासाठीचे केले जाणारे प्रयत्न, आणि त्यासाठी प्रयत्न कशा माध्यमातून केले जातात, तर किंमत सरकार ठरवतं. कमीत कमी तुम्ही किती ठेवू शकता आणि जास्तीत जास्त तुम्ही किती करू शकता, त्यानुसार त्या वस्तूची किंमत ठरते. आणि तीच किंमत कुठल्याही जागेवर जावा तुम्ही, आज तुम्ही कोल्ड्रिंक कुठल्याही दुकानातून घ्या, त्याची किंमत सेम असते. बदलते का? नाही बदलत. बिस्किट झाले, शेंगदाणे, साखर, कोणतीही गरजेची रोजच्या दैनंदिन गरजेची कुठलीही वस्तू घ्या तुम्ही, त्याचे वस्तूच्या किमती ह्या ठरलेल्या असतात. त्यानंतर आहे कुटुंब नियोजन करून वाढत्या लोकसंख्येला आळा घालणे. जसं की आपण पहिलं की छोट्या कुटुंबाचं योजनांमध्ये जसा वापर केला गेला आणि त्याच्यातून तुम्ही स्वतःची प्रगती कशी करू शकता हे लोकांना समजावून सांगण्यात आलं. याचा अर्थ असा नाही की तुम्ही घरातली माणसं कमी करा. याचा अर्थ असा की पहिल्यांदा कसं होतं, जुन्या काळामध्ये मुलं म्हणजे देवाघरची फुलं. कितीही मुलं होऊ दिली जात होती, त्या स्त्रीच्या आरोग्याचा विचार केला जात नव्हता, तिचं आरोग्य खचत जात होतं. कितीतरी बाळंतपणांमध्ये स्त्रियांचे मृत्यू होत होते. तेव्हा विज्ञान एवढं प्रगत झालेलं नव्हतं, त्यामुळं बऱ्याचशा स्त्रियांचं मृत्यूचं प्रमाण हे वाढलेलं होतं आणि आरोग्यही ढासळत जायचं. बरं, जितकी जास्त लोकसंख्या, जितकी जास्त संख्या घरामध्ये, एका घरामध्ये जितकी जास्त संख्या असेल त्या घरामध्ये तेवढे उत्पन्नाची साधनं आहेत का? नाही. उत्पन्नाचं साधन जर एकच असेल आणि जर संख्या जास्त असेल, तर तिथं ज्या बेसिक गरजा आहेत त्या पूर्ण होऊ शकतात का? नाही होऊ शकत. तर अशा वेळेस मग काय करायचं, तर कमी लोकसंख्या जर असेल आणि तुमची उत्पादन क्षमता जरी एकच असेल, तुमचं उत्पन्नाचं साधन जरी एकच असेल, तरीसुद्धा तुम्ही तुमच्या बेसिक गरजा ज्या काही असेल, अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आणखीन काही सुखसोयींच्या वस्तू, तर त्या तुम्ही पूर्ण करू शकता. इतर वेळेस तुम्ही त्या करू शकत नाही. मग त्या कशा केल्या पाहिजे ह्यासाठीचं जे काही नियोजन सांगायचं होतं सॉरी, तर ते लोकांना समजून सांगून त्याच पद्धतीने त्याच्यावरती काही योजना आखल्या गेल्या, काही धोरणं स्वीकारली गेली. लोकांना ते समजावून सांगण्यात आलं की त्यांचं हित कशामध्ये आहे ते. आणि आठवं आपण पाहू शकतो, दारिद्र्य निवारण करून राहणीमान उंचावणं. आता जर आर्थिक स्थितीच चांगली नसेल तर राहणीमान चांगलं असणार आहे का? नसणार आहे. आणि राहणीमान सुधारण्यासाठी दारिद्र्य हे कमी झालं पाहिजे, तेव्हाच
राहणीमान हे सुधारू शकतं. सामाजिक सेवांचा विकास करणे. ज्या काही सामाजिक सेवा असतील जसं की आपण म्हणू दळणवळणाची साधनं उपलब्ध करून देणं, आरोग्य सुविधा, हॉस्पिटल्स, शिक्षणासाठी शाळा उपलब्ध करून देणं, सरकारी शाळा असतात ना जिथं शिक्षण मोफत असतं, अशा पद्धतीने सार्वजनिक सेवांचा आणि जे त्या स्तरातील लोक जी त्यांच्या दैनंदिन गरजा फक्त भागवू शकतात किंवा त्या भागवण्यात सुद्धा त्यांना अडचण आहे आणि त्यामुळे त्यांचं राहणीमानसुद्धा निकृष्ट आहे, अशांना सामाजिक सेवांचा अधिकार सगळ्यांनाच दिला जातो तसा, पण त्यांना त्याचा लाभ घेऊन स्वतःचं राहणीमान सुधारण्यास मदत करता यावी यासाठी सामाजिक सेवांचा विकास केला गेला, की ज्यांच्याकडं नाहीत पैसे खर्च करण्यासाठी त्यांनी सुद्धा येऊन तिथं त्याचा लाभ ते घेऊ शकतात. आणि आर्थिक क्षेत्र हे स्वावलंबी बनवले. अशा पद्धतीने आपण पाहू शकतो. आता पहिली पंचवार्षिक योजना बघूयात आपण, की पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये काय सांगितलं गेलं होतं. तर अशा पद्धतीचे आपण 9 योजना बघणार आहोत. तर पहिली जी पंचवार्षिक योजना होती तिच्यामध्ये विकास हे एकच मेन धोरण ठेवण्यात आलं होतं. ज्यामध्ये शेती, सामाजिक विकास, जलसिंचन, पूर नियंत्रण, ऊर्जा साधने, ग्रामीण व छोटे उद्योग, मोठे उद्योग, खनिज, वाहतूक, दळणवळण, शिक्षण, आरोग्य या सगळ्यांवरती भर देण्यात आलेला होता. म्हणजे कसं होतं, जेव्हा पहिल्यांदा योजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आला तेव्हा आपण पाहू शकतो की काहीच नव्हतं ना, सुरुवातच करायची होती. सुरुवात जिथून करायची होती ती विकासापासूनच करायची होती. तर सगळ्यात मेन उद्दिष्ट ह्या पहिल्या पंचवार्षिक योजनेचं काय होतं, की विकास करणे. तर विकास कुठल्या सगळ्याच क्षेत्रांमध्ये विकासाची गरज होती. असं काही नव्हतं की एक क्षेत्र खूप प्रबळ आणि चांगलं आहे आणि पुढं गेलेलं आहे आणि विस्तृत स्वरूपामध्ये आहे आणि दुसऱ्या क्षेत्रांचा फक्त आपल्याला विकास करायचा आहे. नाही, पूर्ण सगळ्या क्षेत्रांचा विकास करायचा होता, पूर्ण देशाचा विकास करायचा होता. मग देशामध्ये सगळी क्षेत्र येतात, सार्वजनिक, खाजगी, संयुक्त, आपण जसं पाहिलं मागे त्याप्रमाणे. तर त्याच्यामध्ये कोणकोणती येतात, मग शेती आहे, सामाजिक विकाससुद्धा केला पाहिजे, जलसिंचन म्हणजे पाणी पुरवठ्याचे प्रश्न सोडवले पाहिजेत, पूर येत होते, नुकसान होत होतं, मग पूर नियंत्रणामध्ये कसं आणता येईल, गाव कुठं वसवलं गेलं पाहिजे, पूर येणार आहे याची पूर्वसूचना मिळावी त्यासाठीचं तंत्रज्ञान प्रगल्भ करण्यात आलं. ऊर्जा साधने, गावागावांमध्ये, खेडेगावांमध्ये जे काही छोटे मोठे उद्योग चालत होते त्यांचा विकास करून ते विस्तृत स्वरूपामध्ये कसे करतील, ते एक्सपांड कसे होतील, मोठे कसे होतील याच्यावर भर देण्यात आला. त्यासाठी दळणवळण, वाहतूक याच्यावरती पण भर देणं गरजेचं होतं, कारण तुम्ही उद्योग वाढवताय, विकासाची भाषा करताय, तर तो विकास वाहतुकीशिवाय तो उपलब्ध नाही होऊ शकत. एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जर तुम्हाला तुमचं उत्पादन विकण्यासाठी न्यायचं तर त्यासाठी काय पाहिजे, रस्ता पाहिजे, म्हणजेच वाहतूक आणि दळणवळण ह्याचा विकाससुद्धा होणं खूप गरजेचं होतं. आणि सोबतच आरोग्य आणि शिक्षण ह्यासुद्धा 2 गोष्टी अशा होत्या की त्या आपण म्हणू शकतो की माणसाच्या ज्या मूलभूत गरजा आहेत, अन्न, वस्त्र आणि निवारा, त्यामध्ये एक होतं आरोग्य आणि शिक्षण. आता वाढ झालेली आहे त्याची, ह्याची सुद्धा नितांत गरज आहे. तर अशा पद्धतीने पहिली पंचवार्षिक योजना ही 1951 ते 1956 ह्या 5 वर्षामध्ये राबवली गेली. त्यानंतर आपण पाहूयात दुसरी पंचवार्षिक योजना. दुसरी पंचवार्षिक योजना ही होती 1956 ते 1961 दरम्यान. यामध्ये कशावरती भर देण्यात आला, संपूर्णपणे ह्याचा मेन उद्देश होता औद्योगिकीकरण, इंडस्ट्रियलायझेशन वाढवणे. हे सगळ्यात जास्त गरजेचं होतं, कारण ह्यातून काय होणार होतं, जितके जास्तीत जास्त उद्योग तितके जास्तीत जास्त रोजगार, आणि जितके जास्तीत जास्त रोजगार तितकं मनुष्यबळ आणि त्यातून त्यांच्या मूलभूत गरजा ह्या पूर्ण होणार होत्या. अल्टिमेटली त्यांचं राहणीमान सुधारण्यास मदत होणार होती आणि त्यातूनच राष्ट्रीय उत्पन्नात भर पडण्यास मदत होणार होती आणि देशाचा विकास घडणार होता. ह्या सगळ्या ज्या काही योजना आहेत, ह्या सगळ्या योजनांच्या मागे आपण बघू शकतो एकच उद्दिष्ट होतं, तो म्हणजे विकास, देशाचाही आणि देशातील लोकांचाही. देशातील लोकांचा विकास होणार, त्यासोबतच देशाचा विकास होणार. कसा होणार, तर राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वाढ होणार. राष्ट्रीय उत्पन्न जसं वाढणार तसा देशाचा विकास होणार आणि देश इतर देशांच्या तुलनेने किंवा समान त्यांच्या सोबत आपण उभं राहू शकतो आणि आपले उद्योग हे वाढवू शकतो.
दुसरी पंचवार्षिक योजना जी होती ते 1956 ते 1961 ह्या काळामध्ये राबवली गेली. ह्यामध्ये जसं की आपण म्हटलं की औद्योगिकीकरणाला जास्त महत्त्व दिलं गेलं होतं. तर ह्यामध्ये कारखाने, सगळ्यात जास्त कारखान्यांना महत्त्व दिलं गेलं. कारखाने मोठमोठ्या प्रमाणावर जे उद्योग चालतात ते कारखान्यांमध्ये, मोठमोठ्या कंपन्या. तर त्यामध्ये कोणतं होतं की पोलादचे कारखाने बनवले गेले, रेल्वेचे इंजिन, त्यानंतर रासायनिक खते, मग रेल्वेचा डबा बनवणारे, जहाज बांधणीचा कारखाना, अशा पद्धतीने सगळा अवजड आणि प्रचंड अशा उद्योगधंद्यांचं जे काही नियोजन आहे आणि त्यासाठी लागणाऱ्या, विकासासाठी लागणाऱ्या ज्या काही योजना आहेत त्या 1956 ते 1961 या दरम्यान दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये करण्यात आल्या होत्या. पाणी पुरवठा प्रकल्पसुद्धा त्यातलाच एक आहे. ह्याचा मेन उद्देश हा होता की राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वाढ करणे. राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वाढ झाली म्हणजे देशाचा विकास हा सहज शक्य होता. आपण इथं पाहू शकता भिलाईचा पोलाद कारखान्याचा इथं आपल्याला चित्र दाखवलेलं आहे. त्यानंतर आपण पाहूयात की तिसरी पंचवार्षिक योजना. तिसरी पंचवार्षिक योजना ही राबवली गेली 1961 ते 1966 मध्ये. तर ह्याचा मेन उद्देश काय होता, तर तिसरी पंचवार्षिक योजना जी होती ती होती शेती आणि उद्योग यामध्ये संतुलन राखणे. यामध्ये काय होतं, शेती आणि उद्योग या दोन गोष्टींवरती ह्यामध्ये भर देण्यात आलेला होता की ह्या दोघांचं संतुलन, म्हणजे फक्त शेतीचाच सगळ्यात जास्त विकास होतोय आणि उद्योग मागं पडत चाललेत आणि फक्त शेतीचाच विकास होत आहे असं होऊ न देता शेतीचाही विकास झाला पाहिजे, सोबत उद्योगाचाही विकास झाला पाहिजे, समान दोघांचं विकास होत राष्ट्राचाही विकास झाला पाहिजे, अशा पद्धतीने जे नियोजन करण्यात आलं होतं ते होतं तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये. आणि दुसरा एक महत्त्वाचं उद्दिष्ट होतं ह्याच्यामध्ये की विषमता दूर करणे. जे काही विषमता पसरते की गरीब आणि श्रीमंत अजून श्रीमंत होत जातात, किंवा एकालाच फक्त नफा जो आहे तो कोणा एकाला मिळतो आणि दुसऱ्याला काही मिळत नाही आणि अतिशय कमी प्रमाणामध्ये मिळते, इतका कमी की त्याच्यामध्ये बेसिक गरजासुद्धा त्याच्या पूर्ण होत नाही आहेत. तर अशी विषमता पसरली नाही पाहिजे आणि जी पण पसरली आहे ती दूर झाली पाहिजे, अशा पद्धतीने ह्याच्यामध्ये प्रयत्न केले गेले. रोजगाराच्या संधी जास्तीत जास्त कशा उपलब्ध होतील त्याचा ह्यामध्ये विचार केला गेला तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये. आणि ह्याच योजनेमध्ये परकीय आक्रमणं सुद्धा झाली. जसं की मगाशी तुम्हाला सांगितलं मी, चीनचं आक्रमण झालं, त्यानंतर पाकिस्तानसोबत सुद्धा युद्ध झालं आणि त्यानंतर दुष्काळ आला. मग विकास कामांकडं लक्ष द्यायला सरकारला तितकासा वेळ मिळत नव्हता. सगळा जास्तीत जास्त वेळ आणि जास्तीत जास्त पैसा कशामध्ये खर्च होत होता, तर विकास कामांपेक्षा संरक्षण, देशाला संरक्षण देणं. दुष्काळ पडलाय, त्या दुष्काळ निवारण कसं होईल आणि सुरळीत परत पहिल्यासारखं आयुष्य कसं लोकांचं चालू होईल, या गोष्टीकडं लक्ष देण्यामध्ये जास्तीत जास्त आर्थिक व्यवस्थेवरती त्याचा भार जास्त पडला आणि त्यामुळं काही विकास कामांकडे थोडंफार प्रमाणामध्ये दुर्लक्ष हे होत गेलं. पूर्णपणे झालं असं नाही म्हणता येणार, पण त्याला तेवढासा वाव नाही मिळाला जेवढा त्यांना तेव्हा मिळायला हवा होता. तर आता आपण पाहूया चौथी पंचवार्षिक योजना. चौथी पंचवार्षिक योजनेमध्ये योजना ही राबवण्यात आली होती 1969 ते 1974 या काळामध्ये. ह्याचं मेन उद्दिष्ट काय होतं की भारत हा स्वावलंबी बनला पाहिजे. तुम्हाला माहीत असेल, तुम्ही इतिहासामध्ये मागं वाचलं असेल, आत्ता साधारणपणेच 7वी 8वीच्या धड्यांमध्ये तुम्ही वाचलं असेल, जर तुमच्या लक्षात असेल तर महात्मा गांधीजींनी स्वयंरोजगार योजना, स्वदेशी आंदोलन, असे बऱ्याच प्रकारचे आंदोलनं, त्यानंतरनं स्वनिर्भर, स्वयंघोषित अशा प्रकारचे ग्रामोद्योग की ग्रामीण भागाचा जास्तीत जास्त विकास झाला पाहिजे यावर त्यांनी भर दिला होता. स्वावलंबी गाव झालं पाहिजे की ज्याच्यातून जास्तीत जास्त रोजगार निर्मिती झाली पाहिजे आणि दारिद्र्य निर्मूलन त्याच्यातूनच होणार आणि त्यामार्फत झालं पाहिजे, अशा प्रकारचे तेव्हाही काही योजना आणि आंदोलनं केली गेली होती आणि त्याचा फायदा वेळोवेळी मिळालेला होता. ह्या चौथ्या पंचवार्षिक योजनेचं मेन उद्दिष्ट तेच होतं की स्वावलंबी भारत बनणं. की कुठल्याही प्रकारचा, आता स्वावलंबी म्हणजे काय, तर आपल्याला जर एखादा उद्योगधंदा करायचा असेल, इंडस्ट्रियलायझेशन जसं आपण म्हणतो की दुसऱ्या योजनेमध्ये औद्योगिकीकरणावरती भर दिला गेला होता, तर तो भर त्यावर दिला गेला होता. तर त्यासाठी लागणारा जो काही कच्चा माल आहे आणि त्यासाठी लागणारे जे काही संसाधनं आहेत
ती आपल्या इथंच तयार व्हावीत. संपूर्ण म्हणजे जी त्या उद्योगाची जी प्रोसेस असते ती A to Z ज्या काही लागणाऱ्या गोष्टी आहेत, छोट्यातल्या छोट्या गोष्टीपासून मोठ्या गोष्टींपर्यंत, ही संपूर्णपणे आपल्या इथं आपलं आपणच निर्माण करावं आणि आपलं आपणच त्याचं उत्पादन करून त्याची विक्री करावी, कारण त्यामध्ये नफा जास्त असतो. जेव्हा तुम्ही एखादी वस्तू, एखादी गोष्ट तुम्ही समज उद्योग करायला तुम्ही आणली, तर तुम्ही एखादी गोष्ट आणली आणि ती विकत आणून जर तुम्ही ती विकायला जात असताल, एखादी गोष्ट तुम्ही विकत आणली आणि तुम्हाला ती आता विकायची, असा तुमचा उद्योग आहे की तुम्ही ती रेडीमेड आणली आणि तुम्ही ती विकायला जाता. जसं की आपण कपडा मार्केट बघू शकतो किंवा भांड्यांची दुकानं बघू शकतो. तर त्याच्यामध्ये असं आपण पाहू शकतो, कुठलीही गोष्ट घ्या, छोटे छोटे कुठलेही उद्योग घ्या, तर त्यामध्ये कच्चा माल लागतो. बरं, तुम्हाला जे इथं नेऊन जे विकायचं आहे तिथं तुम्हाला दळणवळणाची साधनं लागणार आहेत, तिथं तुम्हाला ट्रान्सपोर्टेशन लागणार आहे, जिथं तो खर्च येणार आहे त्याच्यावरती. तर काय होतं अशा ह्याच्यामध्ये, ते जे खर्च असतात, जेव्हा तुम्ही एखादा उद्योग करायला जाता आणि त्या उद्योगामध्ये जर तुम्हाला पूर्णपणे दुसऱ्यावरच डिपेंड राहावं लागत असेल, तर त्या उद्योगामध्ये नफा हा कमी असतो. थोडक्यात सांगायचं झालं तर त्या उद्योगामध्ये नफा कमी असतो. जर तुम्ही कमीत कमी डिपेंडन्सी तुमची असेल आणि जितके जास्तीत जास्त तुम्ही स्वावलंबी असाल, तितका जास्तीत जास्त नफा तुम्हाला मिळतो. हेच मेन उद्दिष्ट लक्षात ठेवून भारत स्वावलंबी कसा बनेल याकडे लक्ष देण्यात आलं होतं आणि ह्यामध्ये विकासाचा वेग कसा वाढेल याकडे लक्ष देण्यात आलं. यामध्येच बांगलादेशाच्या युद्धाचेही परिणाम आपल्याला भोगावे लागले. याच योजनेमध्ये 14 बँकांचं नॅशनलायझेशन केलं गेलं, म्हणजे राष्ट्रीयीकरण करण्यात आलं. की राष्ट्रीयीकरणामुळं काय झालं, का केलं राष्ट्रीयीकरण, तर त्यामध्ये काय होतं की जे काही विकास कामांमध्ये ज्या काही अडचणी येत होत्या, त्या अडचणी दूर होण्यासाठी आणि विकास कामांचा वेग वाढण्यासाठी बँकांचं नॅशनलायझेशन हे करण्यात आलेलं होतं. ह्या 4थ्या पंचवार्षिक योजनेमध्ये सगळ्यात जास्त भर देण्यात आला होता तो पगारवाढ, वेतनवाढ, त्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारातील पेट्रोलचे वाढते दर, यामुळे अर्थव्यवस्थेला जे काही धक्के सहन करावे लागत होते त्याच्यातून बाहेर येऊन जास्तीत जास्त विकास कसा साध्य करता येईल यावर भर देण्याचा प्रयत्न या 4थ्या पंचवार्षिक योजनेमध्ये करण्यात आलेला होता. आता आपण पाहूयात 5वी पंचवार्षिक योजना. 5व्या पंचवार्षिक योजनेमध्ये आपण पाहू शकतो ही योजना कधी राबवली गेली, ती 1974 ते 1979 या दरम्यान ही राबवली गेली होती. ह्याचा मेन उद्दिष्ट काय होतं ह्या योजनेचं, तर गरिबी दूर करणे आणि आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनणे, हे मेन उद्दिष्ट ह्या 5व्या पंचवार्षिक योजनेमध्ये होतं. आता बघा, तुम्ही पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये बघताल तर त्यांनी पूर्णपणे भर कशावर दिला होता, विकासावर भर दिला होता. पहिल्या 5 वर्षामध्ये सगळ्या क्षेत्रांचा विकास कसा होईल आणि सगळे मिळून रोजगार निर्मिती जास्तीत जास्त कशी होईल ह्याच्यावर भर देण्यात आला होता. उत्पन्नात वाढ कशी होईल ह्याच्यावर भर देण्यात आला होता. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये औद्योगिकीकरण, उद्योगधंदे कसे वाढतील यावर भर देण्यात आला होता. त्याच पद्धतीने 5व्या पंचवार्षिक योजनेमध्ये गरिबी दूर करणे आणि स्वावलंबी कसे बनता येईल याच्यावरती भर देण्यात आला होता. थोडक्यात समजून घ्यायचं झालं तर आपण म्हणू शकतो की रोजगार जास्तीत जास्त कसे उपलब्ध होतील याकडे यावरती भर देण्यात आला होता. रोजगार कसे वाढतील, रोजगार वाढणे, शिक्षण, सकस आहार, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे, वैद्यकीय उपचार सुविधा ग्रामीण भागाला पुरवणे, वीज पुरवठा पुरवणे, दळणवळणाची साधने पुरवण्यासाठीचे रस्ते बांधणे, समाज कल्याणाच्या योजना व्यापक प्रमाणावर राबवणे, कृषी विकास घडवून आणणे, म्हणजे शेतीचा विकास अल्टिमेटली करून आणणे, यावरती ह्या पंचवार्षिक योजनेमध्ये भर देण्यात आला होता. मूलभूत उद्योगधंदे, अन्नधान्य आणि जीवनावश्यक ज्या काही गोष्टी आहेत त्या एकाच अधिकाऱ्याने कशा चालतील यावर भर देण्यात आला आणि गरिबांना कमीत कमी किमतीमध्ये धान्य पुरवठा करणे, आरोग्य सुविधा पुरवणे यावरती सुद्धा या योजनेमध्ये भर देण्यात आला होता. पण ह्या पंचवार्षिक योजनेमध्ये आपण पाहू शकतो की या काळामध्ये दारिद्र्य निवारण आणि रोजगार वाढवणे शक्य झाले
नाही, तितकेसे शक्य झाले नाही. काही प्रमाणात झाले, अगदीच झाले नाही असे नाही. तितक्या ज्या प्रमाणामध्ये नियोजन केलं गेलं होतं आणि ठरवलं होतं त्या प्रमाणामध्ये तितकंसं गरिबी दूर करणे किंवा रोजगार वाढवणे जमले नाही. त्यानंतर आपण पाहूयात पुढची पंचवार्षिक योजना, 6वी पंचवार्षिक योजना. ही योजना राबवली गेली 1980 ते 1985 मध्ये. ह्या योजनेचं मेन उद्दिष्ट काय होतं तर मधल्या काही काळामध्ये योजना बंद करण्यात आल्या होत्या. 1977 ते 78च्या दरम्यान बंद करण्यात आल्या होत्या आणि पुन्हा 1980 मध्ये त्या चालू करण्यात आल्या. 6व्या पंचवार्षिक योजनेचं 1980 ते 85 दरम्यान जी केली गेली तिचं मेन उद्दिष्ट होतं दारिद्र्य निर्मूलन करणं, म्हणजे दारिद्र्य पूर्णपणे नष्ट कसं होईल यावर विचार करणे आणि रोजगार निर्मिती करणे यावर या योजनेचा भर होता. छोटे कुटुंब पद्धती स्वेच्छेने लोक स्वीकारतील, स्वेच्छेने म्हणजे स्वतःच्या इच्छेने, की त्यांची स्वतःची इच्छा झाली पाहिजे. जोपर्यंत माणसाला स्वतःला वाटत नाही की हे माझ्यासाठी योग्य आहे आणि हे मी केलं पाहिजे, हे जोपर्यंत त्यांना समजत नाही तोपर्यंत ते त्याचा स्वीकार करणार नाहीत. मग ते त्यांना समजून सांगणं आणि त्यांना ते पटवून देणं, त्यांना ते पटणं आणि ते स्वतःहून त्यांनी स्वीकारणं. जेव्हा लोक स्वतःहून ते स्वीकारतील तेव्हा ते जास्त चांगल्या प्रमाणामध्ये ती योजना ही राबवलेली योजनेचं उद्दिष्ट साध्य करण्यामध्ये मदत होत असते. तर अशा पद्धतीने अशा काही योजना ठेवून की त्याच्यानुसार लोकसंख्या वाढीवरती नियंत्रण केलं गेलं पाहिजे, अशा यावरती भर देण्यात आला होता. 6व्या पंचवार्षिक योजनेमध्ये आपण पाहू शकतो की एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम IRDP, त्यानंतर ग्रामीण भूमिहीन रोजगार हमी कार्यक्रम, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम आणि सालीन पोलाद प्रकल्प, असे काही कार्यक्रम म्हणजे ज्याच्यामधून रोजगार उपलब्ध होतील, ग्रामीण भागाचा विकास होईल आणि रोजगार निर्मिती जास्तीत जास्त कशी होईल, खेडेगावचा सुद्धा विकास कसा होईल आणि असे काही पोलाद प्रकल्प, जलसिंचन प्रकल्प असे राबवून की ज्याच्यातून जास्तीत जास्त विकास कसा साधता येईल याचा प्रयत्न केला गेला हा 6व्या पंचवार्षिक योजनेमध्ये. त्यानंतर आपण पाहूया 7वी पंचवार्षिक योजना. 7वी पंचवार्षिक योजना ही 1985 ते 1990 या काळामध्ये राबवली गेली. या योजनेचा भर कशावरती होता? या योजनेचा भर होता अन्न, रोजगार आणि उत्पादकता. म्हणजे अन्न पुरवठा हा योग्य प्रमाणामध्ये झाला पाहिजे, रोजगार निर्मिती झाली पाहिजे आणि जास्तीत जास्त उत्पादकता म्हणजे प्रोडक्शन सिस्टीम जी आहे ती जास्तीत जास्त कशी वाढेल याकडे याचा भर होता. त्यानंतर विकास, आधुनिकीकरण, आत्मनिर्भरता आणि सामाजिक न्याय यावरही या योजनेमध्ये भर देण्यात आलेला होता. त्यानंतर उत्पादनाच्या तंत्रांमध्ये म्हणजे जे जुन्या पद्धतीने शेती केली जात होती त्याच्यामध्ये बदल करून नवीन काही तांत्रिक पद्धती आल्या आणि त्याचं लोकांना शिक्षण देणं शेतकऱ्यांना आणि त्याच्यातून जास्तीत जास्त उत्पादन क्षमता कशी मिळेल, जास्तीत जास्त उत्पादन तुम्ही कसं घेऊ शकता. पारंपरिक जी काही शेती चालत होती त्याच्यामध्ये थोडीशी तंत्रज्ञानाची जोड देऊन उत्पादन क्षमता वाढवण्याचा प्रयत्न केला गेला की ज्यामुळे अन्नधान्याच्या उत्पादनामध्ये अल्टिमेटली वाढ होईल आणि ती वाढ ही देशहितासाठी ठरेल. अशा पद्धतीने प्रयत्न केले गेले. या योजनेमध्ये काही कार्यक्रम सुरू करण्यात आले होते. तर त्याच्यामध्ये आपण पाहू शकतो की जवाहर रोजगार योजना, इंदिरा आवास योजना, दशलक्ष विहिरींची योजना, अशा काही योजना आखल्या गेल्या की ज्याच्यामध्ये ज्यांना घर नाही, राहायला जे घर बांधू शकत नाहीत, घेऊ शकत नाही, सरकार त्यांना मदत करत होतं घर घेण्यासाठी आणि बांधण्यासाठी. रोजगार काही सरकार स्वतःहून रोजगार निर्माण करून देत होतं. जे काही उद्योजक आहेत ज्यांच्याकडे काही स्किल्स आहेत ते काही बनवू शकतात आणि ते बनवून जर ते छोट्या स्केलवरती ते जर बनवत असतील आणि विकत असतील पण त्यांच्याकडे मनुष्यबळही नसेल आणि ते मनुष्यबळ ठेवून तेवढ्या प्रमाणामध्ये तो उद्योग वाढवू शकत नसेल तर अशा लोकांना सरकार हाताशी घेऊन स्वतः तो उद्योग निर्माण करून मनुष्यबळ घेऊन उत्पादन क्षमता वाढवणे आणि रोजगार निर्मिती करणे जेणेकरून दारिद्र्य निर्मूलन आपोआप होईल अशा पद्धतीचे कार्यक्रम आखत होती. पाण्याची आणि पाणी पुरवठ्याची जी काही समस्या होती, स्वच्छ पाणी पुरवठा, पिण्यासाठी पाण्याची जी काही त्यावेळी अवस्था वाईट झालेली होती तर ती सुरळीत व्हावी, बेसिक गरज आहे माणसाची
अन्नामध्ये पाणी तर हवं त्याला, तर ती कशी पूर्ण होईल याकडे सरकारचं लक्ष होतं. आणि रोजगार निर्मितीच्या दृष्टीनेच 7वी पंचवार्षिक योजना ही तयार करण्यात आली होती. त्यानंतर आता आपण पाहूयात 8वी पंचवार्षिक योजना. 8वी पंचवार्षिक योजना ही तयार केली गेली 1992 ते 1997 ह्या काळामध्ये. आता इथपर्यंत येईपर्यंत बऱ्यापैकी औद्योगिकीकरण झालेलं होतं. शेतीचा विकास नवीन तंत्रज्ञानाच्या जोडीने चालू होता. बऱ्यापैकी लोकांना लहान कुटुंबांचं महत्त्व कळालेलं होतं आणि त्याच्यामध्ये त्यांचा सहभाग वाढत चाललेला होता. या योजनेमध्ये सगळ्यात जास्त महत्त्व दिलं गेलं ते खाजगी क्षेत्राला. खाजगी क्षेत्राला वाव देण्यात आला, म्हणजे खाजगी क्षेत्राचा विकास जास्तीत जास्त कसा होईल ह्याकडे ह्या 8व्या पंचवार्षिक योजनेमध्ये भर दिला गेला होता. यामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचा दर हा 6.5% इतका राखणे. इतकं राष्ट्रीय उत्पन्न हे झालंच पाहिजे, त्याशिवाय देशाचा विकासही शक्य नव्हता. मग यामध्ये काय करण्यात आलं, तर लोकसंख्या वाढीला आळा घालणे. जसं की मी मगाशीच सांगितलं की आधीसुद्धा लोकसंख्या जास्त होती, आत्ताही आहे, पण लोकसंख्या कमी करण्यासाठी काही योजना आखणं, लोकांना त्याचं महत्त्व पटवून देणं आणि छोट्या कुटुंबाला लोकांनी स्वतःहून स्वीकारणं किती गरजेचं होतं, त्यानुसार योजना आखल्या गेल्या आणि कुटुंब नियोजनाच्या कार्यक्रमांनाही उत्तेजन देण्यात आलं की तुम्ही कुटुंब नियोजन कशा प्रकारे करू शकता, जेणेकरून अल्टिमेटली लोकसंख्येच्या वाढीवरती त्याचा परिणाम होणार नाही. आणि प्राथमिक शिक्षणाचा विस्तार करून निरक्षरतेचे उच्चाटन करणे. ह्याच काळामध्ये सरकारने 1ली ते 8वी हे शिक्षण मोफत मुलांना चालू केलं की अशा वर्गासाठी की प्रत्येक वर्ग ह्यामध्ये कुठलाही स्पेसिफिक काही असे हे नाही केले गेले. प्रत्येकाला जे प्राथमिक शिक्षण, जे बेसिक शिक्षण असतं, 8वीपर्यंतचं शिक्षण हे बेसिक शिक्षण मानलं गेलं, अगदी अंगणवाडीपासून. तर जे ते घेऊ शकत नाहीत, ज्यांची तेवढीसुद्धा ऐपत नाही, अशा लोकांसाठी ह्या काळामध्ये नियोजन केलं गेले. शिक्षण मोफत करण्यात आलं की पूर्णपणे खर्च सरकार करणार आणि तुम्ही फक्त मुलांना शाळेत पाठवा. आज आपण त्याला RTच्या नावाने ओळखतो, राईट टू एज्युकेशन. ह्यामध्ये या 8व्या पंचवार्षिक योजनेमध्ये ज्या काही योजना समाविष्ट झाल्या त्या आपण पाहूयात. प्रधानमंत्री रोजगार योजना, महिला समृद्धी योजना, राष्ट्रीय सामाजिक आर्थिक सहाय्य योजना, मध्यान्ह आहार योजना, इंदिरा महिला योजना आणि गंगा कल्याण योजना. या योजनांचा समावेश यामध्ये करण्यात आला. ह्यामध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकता की रोजगार निर्मितीला महत्त्व देण्यात आलं आणि पहिल्यापासून स्वातंत्र्य काळामध्ये सुद्धा महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर होता आणि आत्तासुद्धा महिला ह्या, जसं आपण म्हणतो की पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून काम करत आहेत, सर्व क्षेत्रांमध्ये त्या पुढं जात आहेत. कल्पना चावलासारखी महिला आपण पाहू शकतो की जी नासामध्ये गेली, अंतराळामध्ये जाऊन तिने आपलं नाव कमवलेलं आहे. तर अशा पद्धतीने अनेक महिला आहेत प्रत्येक स्तरामध्ये अगदी निम्न स्तरापासून उच्च स्तरापर्यंत आपण पाहू शकता. प्रत्येक ठिकाणी महिलांचा सहभाग हा मोठ्या प्रमाणावर आहे. मग वुमन एम्पॉवरमेंटसाठी काही योजना आखल्या गेल्या, महिला समृद्धीसाठी, की ज्याच्यातून जास्तीत जास्त विकास हा साध्य होईल. आणि आर्थिक सहाय्य योजना, ज्याच्यामध्ये समाजाला आपले उद्योगधंदे वाढवायला मदत होईल. मध्यान्ह आहार, जसं आपण आता तुम्हाला माहीत असेल शाळांमध्ये मध्यान्ह भोजन मुलांना दिलं जातं की जेणेकरून त्यांना सकस आहार मिळाला पाहिजे आणि त्यांचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे, हे त्याचा मेन उद्देश. अशा काही योजना, इंदिरा महिला योजना, गंगा कल्याण योजना, या योजनांचा ह्यामध्ये समावेश. 8व्या पंचवार्षिक योजनेमध्ये खाजगी क्षेत्रांचे महत्त्व वाढले आणि 1991 मध्ये स्वीकारलेल्या उदार व मुक्त धोरणाचे प्रतिबिंब या योजनेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर आपण पाहूयात 9वी पंचवार्षिक योजना. 9व्या पंचवार्षिक योजनेचं मेन उद्दिष्ट काय होतं, कृषी आणि ग्रामीण विकास, शेताचा आणि खेड्यापाड्यातील गावांचा विकास कसा घडवून आणता येईल. जसं की पहिल्या योजनेमध्ये आपण पाहिलं की विकासावरच भर देण्यात आला होता, त्यावेळी सगळी क्षेत्र त्यामध्ये समाविष्ट केली गेली होती. 9व्या पंचवार्षिक योजनेमध्ये कृषी आणि ग्रामीण विकासावरती जास्तीत जास्त भर देण्यात आलेला होता की यांचा विकास कसा होईल आणि त्यामुळं आर्थिक विकासाचा दर कसा वाढेल,
पायाभूत क्षेत्रामध्ये निकोप स्पर्धा निर्माण करणे, परकीय गुंतवणुकीसाठी औद्योगिक धोरणाला नवीन दिशा देणे ही या योजनेची उद्दिष्ट होती. जितकं परकीय चलन जास्तीत जास्त आपल्याकडं येणार, परकीय गुंतवणूक आपल्याकडं होणार, आपल्या देशामध्ये होणार, त्या देशामध्ये आर्थिक विकासाला हा वाव मिळत असतो. त्या दृष्टीने प्रयत्न करणे हे या नव्या पंचवार्षिक योजनेचं मेन उद्दिष्ट होतं. या योजनेमध्ये काय केलं गेलं यात सुद्धा काही योजना आखल्या गेल्या होत्या. त्यामध्ये आहे स्वर्णजयंती शहरी रोजगार योजना, भाग्यश्री बाल कल्याण योजना, राजराजेश्वरी महिला कल्याण योजना, स्वर्णजयंती ग्राम रोजगार योजना, जवाहर ग्राम समृद्धी योजना, अंत्योदय अन्न योजना, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना. ही तर आता सुद्धा चालू आहे ना, आपण ऐकतोच टी व्हीमध्ये, बातम्यांमध्ये. इत्यादी कार्यक्रम यामध्ये सुरू करण्यात आले होते, जेणेकरून आर्थिक विकास हा चांगल्या पद्धतीने साकार करता आला पाहिजे. आणि याच योजनेमध्ये संपर्क व्यवस्था आणि सेवा क्षेत्रांची प्रगतीसुद्धा अपेक्षित होती आणि त्याप्रमाणे ती साध्य करण्याचा प्रयत्न केला गेला होता. त्यानंतर बांधकाम आणि दळणवळण या क्षेत्रांमध्ये सुद्धा वाढ झाली होती. त्यानंतर मगाशी आपण म्हटल्याप्रमाणे बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं होतं. तर आपण पाहू शकतो की साधारणपणे 14 बँकांचं राष्ट्रीयकरण हे करण्यात आलं होतं. 14 बँकांचं आपण बघू की राष्ट्रीयकरण, इथं नावं दिलेली आहेत 14 बँकांची, तुम्ही इथं वाचू शकता. या सर्व बँकांचं इथं राष्ट्रीयकरण करण्यात आलेलं होतं. अलाहाबाद बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, देना बँक, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब नॅशनल बँक, सिंडिकेट, अशा प्रकारच्या 14 बँकांचा नॅशनलाइज बँक करण्यामध्ये समाविष्ट करण्यामध्ये हातभार होता. याचं अल्टिमेट उद्दिष्ट काय होतं, तर ही योजना का राबवण्यात आली होती, बँकेचं नॅशनलायझेशन करणं. तर या योजनेचं मेन उद्दिष्ट होतं की या योजना राबवून ज्या उद्योगामध्ये कमतरता निर्माण झालेली आहे, तूट निर्माण झालेली आहे, ती भरून काढण्यासाठी, ती कुठून भरून निघणार, तर ती बँकेच्या मार्फत, नॅशनलाइज बँकांच्या मार्फत ती भरून निघू शकते. तर ती भरून काढण्यासाठी ह्या बँकांचं नॅशनलायझेशन हे करण्यात आलं होतं. ह्यामध्ये मेन उद्दिष्ट होतं की ह्याच्यामधून जो मिळणारा नफा होता, या राष्ट्रीयकरणाच्या बँकांमधून जो काही मिळणारा नफा होता, तो नफा हा पूर्णपणे सरकारी खजिन्यामध्ये जमा होणार होता. तो नफा संपूर्णपणे सरकारी खजिन्यामध्ये जमा होणार होता. त्यानंतर लघु आणि मध्यम उद्योग, जे काही छोटे आणि मध्यम उद्योग आहेत, त्यांच्या विकासांची धोरणं राबवणं आवश्यक होतं. त्यासाठी बँकांचं राष्ट्रीयकरण हे करण्यात आलेलं होतं. लाल बहादूर शास्त्री यांनी अन्नधान्य टंचाई आणि दुष्काळावर मात करण्यासाठी हरित क्रांतीचा प्रयोग हाती घेतला होता. हरित क्रांती म्हणजे शेतीविषयक क्रांती, शेतीची क्रांती. शेतीमध्ये जितका जास्त विकास तितका देशाचा विकास, असं त्यांचं उद्दिष्ट होतं. आणि प्रधानमंत्री, त्यावेळच्या ज्या प्रधानमंत्री होत्या इंदिरा गांधी, यांच्या काळामध्ये काँग्रेस पक्षातील समाजवादी विचारांनी प्रेरित झालेल्या काँग्रेस फोरम फॉर सोशलिस्ट ॲक्शन या गटाने व्यापारी बँकांचे राष्ट्रीयकरण करावे अशी मागणी केली आणि कम्युनिस्ट पक्षाचाही या निर्णयाला पाठिंबा होता. म्हणजे हे खरंच लोकांच्या विकासासाठी आणि हितासाठी आहे, हे जेव्हा लोकांना समजलं तेव्हा इतर पक्षांनी सुद्धा त्याला दुजोरा दिला आणि त्यामध्ये आपली सहमती दर्शवली होती आणि त्यानुसार बँकांचं राष्ट्रीयकरण हे करण्यात आलेलं होतं. तर अशा प्रकारे आज आपण पाहिली की भारताची अर्थव्यवस्था ही मिश्र अर्थव्यवस्था आहे. याच्यामध्ये 3 क्षेत्रांचा अभ्यास हा केला जातो. त्यामध्ये पंचवार्षिक योजना राबवल्या जातात. त्या 5 वर्षाचा जो पिरियड असतो, त्या एका योजनेचा 5 वर्षाचा जो काही पिरियड असेल, त्या 5 वर्षाच्या पिरियडमध्ये जी काही उद्दिष्ट आहेत, जे काही धोरणं ठरवलेली आहेत, ती पूर्ण कशी होतील यावर जास्तीत जास्त भर दिला जातो. आणि यामध्येच आपण पाहिल्या 9 पंचवार्षिक योजना, 9 पंचवार्षिक योजनांचा यामध्ये आपण अभ्यास केला. त्यामध्ये पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये काय होतं की संपूर्ण विकासावर भर देण्यात आलेला होता. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये औद्योगिकीकरणावरती भर देण्यात आलेला होता. तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये उद्योग, शेती आणि अशा संपूर्ण ह्याच्यामध्ये दारिद्र्य, रोजगार
निर्मूलन कसं होईल, वेतनवाढ कशी होईल, गरिबी दूर कशी होईल, स्वावलंबी कसं होता येईल, स्वावलंबी भारत कसा होईल, कृषी आणि ग्रामीण विकास कसा होईल, खाजगी क्षेत्रांना ह्यामध्ये प्राधान्य देण्यात आलं. अशा प्रकारे 9 योजनांचा आपण यामध्ये अभ्यास केलेला आहे. तुम्हाला जर ह्या आत्तापर्यंत शिकवलेल्या 9 पंचवार्षिक योजनेपर्यंतच्या चॅप्टरमध्ये जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की विचारा. मी तुमच्या शंकांचं निरसन करेल. आणि पार्ट 2 मध्ये आता आपण पाहणार आहोत 20 कलमी योजना. पार्ट 2 मध्ये आपण पाहूयात 20 कलमी कार्यक्रम काय होता, कामगारांच्या समस्या काय होत्या, कापड गिरणीमध्ये नेमकं काय तफावत निर्माण झाली होती, त्यामध्ये कोणी हातभार लावला, त्याचं पूर्णपणे जे काही त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असेल त्यात सोल्युशन काढणं आणि त्या पद्धतीने काम करणं. त्यानंतर पी.व्ही. नरसिंगराव यांचा यामध्ये काय रोल होता, डॉक्टर मनमोहन सिंग यांचा काय रोल होता, कोणत्या उपाययोजना त्यांनी यामध्ये काढल्या होत्या, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन म्हणजे काय होतं. आणि नंतर आपण पाहूयात स्वाध्याय. ह्या चॅप्टरचा पूर्ण स्वाध्याय हा पार्ट 2 मध्ये आपण कव्हर करून घेणार आहोत. तर तुम्हाला आजचा धडा कसा वाटला, समजला का, नसेल समजला तरी मला सांगा, आणि समजला असेल तरी मला सांगा. तुम्हाला जे समजलं नसेल ते कमेंटमध्ये विचारा. मी तुमच्या कमेंटचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. धन्यवाद.